हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल पूनम किचन अँड आज आपण बनवणार आहे भरलेली मसाला कारली कशी बनवायची। तर आपण छान इथं फ्रेश अशी ताजी कारली घेतलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। सर्वप्रथम आपण या कारल्यांची देठं कापून घेऊया। सर्वच कारल्यांची देठं कापून घेऊया आणि याला छान मधोमध असं कापून घ्यायचं, जेणेकरून यामधल्या आपण इझिली बिया काढू शकणार। आणि छान या ठिकाणी मी अशा बिया काढून दाखवत आहे। अशाच प्रकारे आपण सर्व कारल्यांमधल्या बिया काढून घ्यायच्या। बघा तर मी या ठिकाणी सर्वच कारल्यांमधल्या अशा बिया काढून घेतलेल्या आहे। आणि बघा, यामधला कडूपणा घालवण्यासाठी मी इथे मीठाचा यूज केलेला आहे। मी छान कारल्यांना मीठ आतून आणि बाहेरून या दोन्ही साइडनी असं लावत आहे। बघा तर असं दोन्ही साइडनी मीठ लावून घेतलेलं आहे सर्वच कारल्यांना आणि यांना छान 5 मिनिटांसाठी असं रेस्ट करायला ठेवूया। बघा, एका 5 मिनिटांनंतर मी एका बाउलमध्ये असे काढून घेतलेले आहे आणि छान याला कव्हरिट करून घेतले। 2 तासासाठी कव्हरिट करून घेतलेला आहे। तोपर्यंत आपण छान मसाला तयार करूया। इथं मी शेंगदाण्याची बारीक अशी पूड घेतलेली आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून असं ऑइल टाकलेलं आहे आणि छान त्यानंतर लाल मिरची पावडर, छान सब्जी मसाला, नंतर हळदी पावडर आणि छान चवीपुरतं असं मीठ आणि थोडंसं जिरं पण घातलेलं आहे। सर्व गोष्टी या आपण चवीनुसारच यूज करायचं आणि छान या सर्वांना असं मिक्स करत आहे। बघा तर छान मिक्स झाल्यानंतर आपण याला एका साईडने ठेवून देऊ। आणि आता आपले 2 तास झालेले आहे। 2 तासानंतर आपल्या कारल्यांनी छान असं पाणी सोडलेलं आहे। तर चला आपण 1-2 पाणी वॉश करून घेत आहे। 1-2 पाण्यांनी छान असं चोळून घ्यायचं, जेणेकरून कडवटपणा निघून जाईल। चला तर आपण आता इथं एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून म्हणजे 3-4 टेबलस्पून पण तुम्ही ऑइल घेतलेलं तरी चालेल, कारण की आपल्याला ही सर्व कारली अशी परतून घ्यायची आहे आणि त्याला तेल लागणारच आहे जास्त। बघा तर मी इथं छान अशी कारली परतून घेतलेली आहे आणि याला छान एका डिशमध्ये काढून घेत आहे। हळूहळू काढून घेत आहे। सर्वच प्रकारे अशी कारली मी काढून घेतलेली आहे आणि आपला मसाला पण रेडी आहे। चला तर मी इथे तुम्हाला फिलअप करून दाखवते। बघा, मी कारल्यांमध्ये असा मसाला फिल केलेला आहे। अशाच प्रकारे आपण सर्वच कारली भरून घेऊया। बघा तर पॅनमध्ये आधीच तेल होतं, त्यामध्ये मी जिरं टाकलेलं थोडंसं आणि हळदी पावडर, सब्जी मसाला, लाल मिरची पावडर, कोरिअँडर पावडर आणि छान याला मिक्स केला। आता एक एक करून अशी कारली आपण व्यवस्थितपणे यामध्ये ठेवून घेऊया आणि छान याच्यावरती किंचित असं मीठ टाकूया, कारण की आपण आधीच मसाल्यात मीठ यूज केलेलं आहे। ओके, जेणेकरून आपलं कारलं व्यवस्थित होणार। आणि हळू हलक्या हातांनी याला छान आलटून पलटून घेत आहे। आता या स्टेजवरती आपण 1 टेबलस्पून अशी साखर यूज केलेली आहे आणि छान याला कव्हरिट करून घेऊया थोडं 10 मिनिटांसाठी। बघा, 10 मिनिटानंतर कारलं रेडी आहे। गार्निशिंगसाठी मी कोरिअँडर यूज केलेला आहे। चला तर एका सर्विंग बाउलमध्ये आता काढून घेऊया। बघा तर छान कारलं असं रेडी झालेलं आहे। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी मला लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।